नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तो सायन्स अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत। आजचा आपला टॉपिक आहे 8th स्टँडर्ड मॅथ्स चॅप्टर नंबर 6 मधील प्रॅक्टिस सेट नंबर 6.3 लेक्चर नंबर 2। ओके, सो लेट्स स्टार्ट। So let's start with the practice set number 6.3 with question number 2, simplify, which is based on a cube minus b cube, means factors of a cube minus b cube, that is in the first bracket a minus b and in the second bracket a square plus ab plus b square. Okay, म्हणजे a चा घन वजा b चा घन चे जे काय अवयव पडतात ते या पद्धतीने पडतात, त्याच्यावर अवलंबूनच प्रॅक्टिस सेट नंबर 6.3 आहे। आता त्याचा आपण क्वेश्चन नंबर 2 सोडवणार आहोत। In the previous lecture number 1, we have solved or learned question number 1. Okay, so let's start with the question number 2. Simplify. First example, x plus y cube minus x minus y bracket cube. Okay, याचा अर्थ हे काय झाले, a cube means this bracket and b cube means this bracket and their subtraction. म्हणजे पहिल्या पदाचा घन वजा दुसऱ्या पदाचा घन त्यांची आपल्याला काय करायचे, सिम्प्लिफिकेशन करायचे, परंतु फॅक्टरायझेशन फॉर्म्युला किंवा फॅक्टर त्याच पद्धतीने जायचं आहे। म्हणजे काय, थोडक्यात हा आपला काय झाला a क्यूब, ओके, आणि हा काय झाला आपला b क्यूब, म्हणजे a क्यूब मायनस b क्यूब, म्हणजे सिम्प्लिफिकेशन साठी फक्त ब्रॅकेट मध्ये दिल्यामुळे गोंधळून जायचं नाही, अलग लक्षामध्ये। आता थोडक्यामध्ये लगेच आपण काय करूया, त्या मेथडनी सोडवणार आहोत, म्हणून इज इक्वल टू काय करणार आता, a क्यूब मायनस b क्यूब चे फॅक्टर काय पडतात इन द फर्स्ट ब्रॅकेट, in the first bracket their subtraction, that is x plus y minus x minus y. ओके, हे दोन ब्रॅकेट म्हणजे त्याचे आपले a आणि b असतात, त्याला मोठ्या कंसात आपण लिहूया, छोटा नकोच, ठीक आहे। आणि त्यानंतर लगेच सेकंड ब्रॅकेट जो आहे तोही आपण मोठा लिहूया। सेकंड ब्रॅकेट मध्ये फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे a चा स्क्वेअर आहे, a म्हणजे आपल्या या ठिकाणी कोण आहे आता a प्लस y, सो a प्लस y हा जो ब्रॅकेट आहे तोच आपला x प्लस y हा जो ब्रॅकेट आहे तोच आपला काय आता सध्या a आणि त्याचा क्यूब, म्हणजे आपल्याला इथं काय लिहायला लागणार, a स्क्वेअर म्हणजे x प्लस y आणि त्याचा स्क्वेअर। ओके, x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ab मीन्स द प्रोडक्ट ऑफ दीज टू टर्म्स, मीन्स आपल्याला दोन ब्रॅकेटचा काय करावं लागणार आहे, गुणाकार करावा लागणार आहे, म्हणजेच x प्लस y इंटू x मायनस y। ओके, त्यानंतर प्लस सेकंड टर्म स्क्वेअर, दॅट इज बी स्क्वेअर, म्हणजे हे झालं तुमचं बी, हा ब्रॅकेट म्हणजे तुमचा बी आहे, तिथं काय लिहायचं फक्त मग एक्स मायनस वाय आणि त्याचा स्क्वेअर आणि हा मोठा ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट। नाव पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, आता हा फक्त ब्रॅकेट सोडवा, तुम्हाला काय मिळते फक्त बघा, या मोठ्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, एक्स प्लस वाय विल बी ॲज इट इज, मायनस मुळे मायनस एक्स प्लस वाय, इथं काय फक्त सबट्रॅक्शनचं चिन्ह असल्यामुळे या मायनसच्या चिन्हाने आतमध्ये काय केलं आपण, मल्टिप्लाय केलं, सो मायनसने याला मल्टिप्लाय केलं, मायनस झालं, मायनस मायनस प्लस झालं, हे असंच राहू द्या। ओके, आपण त्याला नंतर कॅन्सल करूया। इन द सेकंड ब्रॅकेट व्हॉट विल हॅपन, एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर, आता एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर त्याचं आपण एक्सपान्शन करूया, बाय विच फॉर्म्युला वी आर गोइंग टू एक्सपांड धिस ब्रॅकेट, सो लुक ॲट हियर, सो वी have the previous formula a plus b bracket square, त्याचं काय करतो रे आपण, पहिल्या पदाचा वर्ग फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म, दॅट इज 2ab प्लस b स्क्वेअर, हा त्याचा एक्सपान्शन फॉर्म्युला झाला। सेम टू सेम आपल्याला याचं सुद्धा करता येईल की नाही, मग सेम टू सेम याचं करायचं आणि लिहायचं कसं बघा, फर्स्ट टर्म स्क्वेअर दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस सेकंड टर्म स्क्वेअर मीन्स वाय स्क्वेअर, हे झालं याचं एक्सपान्शन प्लस। आता इथे काय बघा बरं, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे, पण ते दोन ब्रॅकेट कसे आहेत, तर दोन ब्रॅकेट अशी आहेत, इन द फर्स्ट ब्रॅकेट देअर ॲडिशन अँड इन द सेकंड ब्रॅकेट देअर सबट्रॅक्शन। मग इन द फर्स्ट ब्रॅकेट देअर ॲडिशन, सेकंड ब्रॅकेटमध्ये जर सबट्रॅक्शन असेल, अशांचा एक एक्सपान्शन फॉर्म्युला काय आहे, फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर, हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात असेलच कदाचित, म्हणजे याचं एक्सपान्शन असं असतं, अलग लक्षामध्ये, पण आपल्याला हे दिलंय ते रिड्यूस करून आपण असं लिहू शकतो, म्हणजेच कसं, तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर आपण कसं लिहितो, a plus b in the first bracket and a minus b in the second bracket.
अलग लक्षामध्ये सेम याचं असं केलेलं आहे, तेच फक्त आता मी इकडे लिहित आहे. काय तर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. ओके, हे झालं याचं. याच्याबद्दल काय लिहिता येईल आता, याच्याबद्दल हेच एक्सपान्शन फॉर्म्युला, फक्त काय साईन बदलून म्हणजे कसं करणार तुम्ही इथं, फक्त जर प्लस असेल त्याच्याऐवजी मायनस, मग मायनस चिन्ह कुठं बदलणार, फक्त याच ठिकाणी, सेम टू सेम. मग तुम्हाला लिहिताना कसं लिहावं लागेल त्याचं, एक्स स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर अँड दिस स्क्वेअर ब्रॅकेट इज कम्प्लिटेड. नाउ लुक एट हिअर. इथं तुमचं काय होतं बघा आता, दिस प्लस एक्स अँड मायनस एक्स विल गेट कॅन्सल. y plus y, it is 2y. ओके, सो दिस ब्रॅकेट इज रिड्युस्ड ॲज 2y. कमी झाला आणि 2y च्या स्वरूपात आला. दुसरा ब्रॅकेटमध्ये काय होते आपण चेक करूया. याला असंच ठेवूया. ओके, आणि याला थोडंसं आता या ब्रॅकेटमध्ये लिहूया. इथं काय काय कॅन्सल होतं आणि काय काय नाही बघा. प्लस 2xy अँड मायनस 2xy विल गेट कॅन्सल. देन धिस x square, this x square, 2x square and this x square, 3x square, and we have minus y square and this plus y square will get cancelled. Now the remaining thing is only y square. Okay, so this plus y square, this is the second bracket. Now in first bracket we got 2y, in the second bracket we got 3x square plus y square. Okay, so multiply this bracket with this 2y. Okay, there is no need to write this bracket around this 2y. So multiply with 2y to this bracket, we'll get 2y into 3x square, that is 6xy x square y. 2 into 3 6, and this x square as it is, y as it is, plus 2y cube. 2y नी या y स्क्वेअरला मल्टिप्लाय करा. याच्या डोक्यावर किती असतो, 1 असतो. मग गुणाकार करताना घातांकाची काय होते, बेरीज. ओके, at the time of the multiplication addition takes place of their index. So 2y cube, this is the last answer, and that's it for this simplification of the first example. Let's move toward the second example. 3a plus 5b bracket cube minus 3a minus 5b bracket cube. Okay, so let's solve this example as the previous example, same as the previous example. Okay, so here are some formulas, expansion formulas, which will help us to solve these type of examples. That's why I have written this expansion formulae at the right hand side. Okay, so with the help of these factorization method, equal to, this is your a and this is your b. First bracket is a and second bracket is b. Okay, first bracket cube, second bracket cube, means a cube minus b cube. Okay, according to this factorization formula, in the first bracket 3a plus 5b, 3a plus 5b minus 3a minus 5b. Okay, this is your a, this is your b. So a minus b म्हणजे हा ब्रॅकेट मायनस हा ब्रॅकेट, हा पहिला ब्रॅकेट मध्ये आला. ओके, आता हा सेकंड ब्रॅकेट काय असेल, या सेकंड ब्रॅकेट मध्ये फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर म्हणजे हा ब्रॅकेट आहे तुमचा. ओके, दिस इज युअर a and this is your b. Okay, so 3a plus 5b स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, आता काय करायचंय, दोघांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे या ब्रॅकेटचा a आणि b चा गुणाकार, म्हणजे या ब्रॅकेटचा आणि या ब्रॅकेटचा काय करावं लागेल, गुणाकार करावा लागेल. नीट लक्ष द्या. सो 3a plus 5b into 3a minus 5b. Okay, and now the last factor, that is b square plus, आता काय करावं लागणार आहे, 3a म्हणजे हा तुमचा b आणि ह्याचा स्क्वेअर करायचा आहे. सो 3a minus 5b bracket square and this whole square bracket is completed. आता इथं आपल्याला सॉल्व करायचं आहे आधीच्या गणिताप्रमाणे. हाऊ टू सॉल्व दिस, नाव दिस इज द ब्रॅकेट 3a प्लस 5b मायनस 3a मायनस च्या ऐवजी आता प्लस 5b. प्लस कसं आलं, ह्या मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय केलं की हे काय झालं, प्लसचं मायनस झालं. म्हणजे
कंसाच्या बाहेर जर मायनस चिन्ह असेल तर आतली चिन्ह बदलतात, हे तुम्हाला माहित झालं आता. म्हणून हे प्लसचं काय झालं मायनस, आणि दिस मायनस मायनस विल प्लस. आता इथं कट होणार आहे किंवा कॅन्सल होणार आहे, ते कॅन्सलेशन आपण नंतर बघूया. इथे याचं एक्सपान्शन कुठल्या फॉर्म्युलाने करावं लागेल रे? a प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर नुसार करावं लागणार की नाही. म्हणून आता ह्याचं काय येणार 3a स्क्वेअर. आता डिरेक्टली पण करू शकतो, पण एक पायरी वाढवून आपण पुढे जाऊया. ओके, 3a स्क्वेअर फर्स्ट ब्रॅकेट प्लस 3a 2 इंटू कसं करायचं आपल्याला 2 इंटू, सो 2 इंटू 3a इंटू 5b ह्याचं एक्सपान्शन झालं प्लस ओके बी स्क्वेअर म्हणजे 5b चा स्क्वेअर. पूर्णपणे याचं एक्सपान्शन या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा. हे याचं एक्सपान्शन पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद, फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. आता इथं मध्ये काय दिलेलं आहे, इथं याचं एक्सपान्शन कसं असणार आहे, याचं एक्सपान्शन याच्यानुसार करावं लागणार आहे, सॉरी याच्यानुसार करावं लागणार. इन द फर्स्ट ब्रॅकेट जर ॲडिशन, सेकंड ब्रॅकेट जर सबट्रॅक्शन असेल आणि त्यांचा प्रोडक्ट असेल तर फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग करावा लागणार आहे. आता आपण काय करणार आहोत प्लस ओके 3a इज द फर्स्ट टर्म दॅट इज स्क्वेअर मायनस सेकंड टर्म दॅट इज 5b त्याचा स्क्वेअर. ओके, हे झालं याचं. आलं का तुमच्या लक्षामध्ये? आता प्लस परत एकदा. ठीक आहे, पुढच्या याच्यासाठी आपण काय करणार आहोत आता, कोणता फॉर्म्युला 3a मायनस बी 5b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे हा फॉर्म्युला रेफर करावा लागणार आपल्याला एक्सपान्शन वाला. कसं करणार, सेम याच्यासारखंच फर्स्ट टर्म स्क्वेअर दॅट इज 3a स्क्वेअर मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म plus second term square and this whole bracket square bracket is completed. ओके, याचं एक्सपान्शन इथं लिहिलं, याचं एक्सपान्शन इथं लिहिलं, याचं एक्सपान्शन इथं लिहिलेलं आहे. आता फक्त आपल्याला ते सॉल्व्ह करायचंय. इथे बघा, मला सांगा काय होईल बरं. प्लस 3a and minus 3 will get cancel. 5b so both are in plus sign, so addition will takes place. 5b and 5b किती झाले 10b, मग ते इथं लिहितो मी 10b आणि इथं नंतर ब्रॅकेट करतो परत एकदा. आतमध्ये ह्याला एक्सपांड करावं लागणार आहे, म्हणजे सॉल्व्ह करावं लागणार पुढे एकदा. 3a स्क्वेअर मीन्स किती रे, इट्स 9a स्क्वेअर, कारण 3 चा स्क्वेअर किती 9 आणि याचा स्क्वेअर म्हणजे 2 ऑन हिज हेड, प्लस इथं मल्टिप्लिकेशन करा 2 इंटू 3 6 5 जा 35, सो 30ab याचं किती आलं 30ab प्लस 5b स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर 25 आणि b चा स्क्वेअर म्हणजे b च्या डोक्यावर 2 प्लस इथं परत एकदा 3a स्क्वेअर म्हणजे 9a स्क्वेअर. आलं का तुमच्या लक्षामध्ये? ह्याला परत एकदा वेगळ्या रंगामध्ये लिहितो कारण तुमच्या लक्षात येईल ते. याचं एक्सपान्शन काय होतं 9a स्क्वेअर मायनस 25b स्क्वेअर प्लस पलीकडे काय असणार आहे आता याचं एक्सपान्शन अगेन 3 नाही 3 चा स्क्वेअर किती रे मित्रांनो, इट्स 9a स्क्वेअर मायनस इथं सुद्धा किती येईल 30ab, फक्त मायनस साइन आलं, प्लस इट इज 25b square and the bracket complete. Now the cancellation process will take place. This 10b will be as it is. This 10b will be as it is. Again in the bracket 9a square काय काय कॅन्सल होऊ शकतं आपण बघूया आता. 9a square 9a square 9a square we have 3 9a square. मग सगळ्यांची बेरीज होईल कारण सगळ्यांना प्लस चिन्ह आहे. मग 9 त्रिक 27 म्हणजे किंवा 9 9 18 9 27 इट इज 27a square. ओके, ॲडिशन विल टेक्स प्लेस विथ 27a square. आता इथं बघा 30ab this 30ab and this plus 30ab will get cancel. Now 25b square, this 25b square will get cancelled because this is in the negative form and this is in the plus form. हे ऋणामध्ये आहे, हे धनामध्ये आहे, कॅन्सल झालं, गेलं, कॅन्सल झालं. ओके, राहिलं काय मग फक्त आता
25b square, that is in the plus form, that is 25b square. Okay, bracket complete. And the last step now. Okay, in the last step we'll get, आता ह्या 10 नी काय करायचं, 10b नी, सॉरी, हे जे तुमचं 10b आहे, 10b नी आतमध्ये मल्टिप्लाय करा, 10b into 27a square, that is किती येईल, 270a square b plus 25 into 10, it is 250 b cube. b cube का, तर हा स्क्वेअर आहे आणि हा फक्त b आहे, याच्या डोक्यावर एक असतो, घातांकाची काय होते, बेरीज होते गुणाकार करताना, म्हणून 250 b cube. दिस इज द लास्ट आन्सर. ओके, दिस इज द सिम्प्लिफिकेशन ऑफ द सेकंड एक्झाम्पल. अंडरस्टूड? ओके, सो लेट्स मूव नेक्स्ट एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल, a plus b ब्रॅकेट क्यूब मायनस a क्यूब मायनस b क्यूब. मित्रांनो इथं लक्ष द्या, या एक्झाम्पलमध्ये आपल्याला पहिला ब्रॅकेटचा क्यूब म्हणजे a दिलेला आहे, परंतु सेकंड क्यूब किंवा सेकंड टर्म क्यूब जे आहे ते इथं दिलेलं नाहीये किंवा असं वेगवेगळं दिलेलं आहे. याला एकत्रित जर करायला गेलो, तर सबट्रॅक्शन होईल आणि सगळं कॅन्सल होणार आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, a प्लस बी ब्रॅकेट क्यूब जो आहे याच्या आधीचा जो आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरला होता बघा, हा नाही का, a प्लस बी ब्रॅकेट क्यूब असल्यानंतर फर्स्ट टर्म क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब, हा वापरावा लागणार आहे आणि सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला लवकर उत्तर सापडेल. आले तुमच्या लक्षामध्ये? त्याच्यामुळं आपल्याला सेकंड टर्म क्यूब जे आहे ते प्रॉपर दिलेलं नसल्यामुळे आपण याचा वापर करू, त्याच्यामुळे मग a क्यूब आणि b क्यूब वगैरे कॅन्सल होतील आणि आपलं प्रॉपर आन्सर येऊ शकतं. मग कसं करायचं, मग a प्लस बी ब्रॅकेट क्यूब बनल्यानंतर तो फॉर्म्युला काय असतो, तो फर्स्ट टर्म क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्म क्यूब, म्हणजे पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन, हा झाला याचा एक्सपान्शन मायनस ते आहे तसंच लिहा a क्यूब मायनस b क्यूब. सो हिअर यू विल गेट द सिंपल आन्सर. आता काय होऊ शकतं, मायनस a क्यूब अँड दिस प्लस a क्यूब विल गेट कॅन्सल, प्लस b स्क्वेअर सॉरी प्लस b क्यूब अँड दिस मायनस b क्यूब विल गेट कॅन्सल. आता रिमेनिंग थिंग काय राहिली, तर तुमच्याकडे राहिलं फक्त आणि फक्त 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर, हेच त्याचं शेवटचा आन्सर आहे. फक्त एवढंच करायचं होतं, दुसरं काहीही नाही, अवघड जाण्याची काही गरज नाही. ओके, लेट्स मूव टुवर्ड द नेक्स्ट एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल, p क्यूब मायनस p प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. ओके, सो इन धिस एक्झाम्पल वी हॅव टू टर्म्स विथ क्यूब, म्हणजे a क्यूब मायनस b क्यूब. तर इथं तुमचा हा जो आहे तो झाला a आणि हा काय झाला तुमचा b. ओके, हा म्हणजे a चा क्यूब आणि हा p प्लस 1 टोटल म्हणजे b चा क्यूब. आले तुमच्या लक्षामध्ये? याचा अर्थ त्याच फॅक्टरायझेशन मेथडनी काय करायचं, सॉल्व्ह करायचं. लगेच सॉल्व्ह करूया, वेळ न वाया घालवता. इन द फर्स्ट ब्रॅकेट देअर सबट्रॅक्शन, म्हणजे पहिलं पद मायनस दुसरं पद, म्हणजेच इथं p मायनस काय येणार, p प्लस 1 येणार. ओके, हा मोठा कंस पूर्ण आणि याच्यामध्ये आता पुढे सेकंड ब्रॅकेटमध्ये काय असतं मित्रांनो, p स्क्वेअर म्हणजे पहिल्या पदाचा स्क्वेअर, फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस द प्रोडक्ट ऑफ टू टर्म्स दॅट इज p इंटू p प्लस 1 अँड द लास्ट टर्म दॅट इज b स्क्वेअर, म्हणजे b चा म्हणजे b काय आहे तुमचा p प्लस 1 आहे की नाही, मग p प्लस 1 त्याचा असणार आहे a स्क्वेअर. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. आता फक्त ह्याला सॉल्व्ह करा, कंस सोडवा. या कंसामध्ये काय होईल मित्रांनो, p मायनस मायनस कंसाच्या बाहेर असल्यामुळे कंसाच्या आतली पद आता सगळी बदलणार की नाही, चिन्ह बदलणार, सॉरी. मग काय होणार, मायनस p मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट. आणि इथे काय होणार, p स्क्वेअर विल बी ॲज इट इज. इथं काय असणार, p ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, p इंटू p काय होणार, p स्क्वेअर प्लस p इंटू 1 दॅट इज p ओनली. आणि पलीकडे p प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे दोन पदांच्या बेरजेचा वर्ग. याचा अर्थ हा एक्सपान्शन फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरा. जर हा तुम्ही एक्सपान्शन फॉर्म्युला वापरला तर कसं होईल, इट इज p स्क्वेअर पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद दॅट इज p आणि दुसरं पद किती आहे 1
आता 1 न मल्टिप्लाय केलं की तेच राहणार की नाही, त्यामुळे नाही लिहिलं तरी चालेल, त्याच्यामुळे इथे शेजारी लिहितो प्लस. आता सेकंड टर्म काय तुमचा इथं 1, 1चा स्क्वेअर किती असणार 1च, त्याच्यामुळं डायरेक्ट लिहून टाकलं. आता याला सॉल्व करा परत एकदा. सॉल्व केल्यानंतर तुम्हाला शेवटचा आन्सर भेटू शकतं काय, p मायनस पी गेला, राहिलं काय फक्त -1, फक्त -1. अँड द सेकंड ब्रॅकेट p स्क्वेअर अँड p स्क्वेअर, यू हॅव 3p². म्हणजे हे p स्क्वेअर, हे p स्क्वेअर, हे p स्क्वेअर, तिघांची काय झाली फक्त बेरीज झाली 3p². आता काय शिल्लक आहे आपल्याकडं 2p अँड p, इट इज प्लस 3p अँड धिस इज +1 विल बी ॲज इट इज. आणि आता फक्त -1 बाहेर आहे, आतमध्ये कंसाचे मल्टिप्लाय केल्यानंतर फक्त चिन्ह बदलणार आहेत. -1 ने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे, इट इज -3p² -3p -1. दॅट्स इट फॉर द फोर्थ एक्झाम्पल. अंडरस्टूड? लेट्स मूव्ह टुवर्ड द नेक्स्ट एक्झाम्पल. Last and the fifth example, 3xy minus 2ab bracket cube minus 3xy plus 2ab bracket cube. So we have 2 cube and their subtraction. This whole bracket is your a and this whole bracket is your b. Now, okay, with this formula, factorization formula, we have in the first bracket their subtraction, that is हा ब्रॅकेट मायनस तो ब्रॅकेट करायचा, म्हणजेच 3xy मायनस 2ab, दिस इज युअर a, मायनस b म्हणजे काय करणार तुम्ही, हा ब्रॅकेट घेणार कोणता 3xy प्लस 2ab. ओके, अँड दिस ब्रॅकेट इज कम्प्लीटेड. नाव इन द सेकंड ब्रॅकेट. आता सेकंड ब्रॅकेटमध्ये काय थोडी जागा लागेल, इथे लिहितो मी, ठीक आहे. फर्स्ट टर्म स्क्वेअर दॅट इज 3xy, हा ब्रॅकेटचा स्क्वेअर करावा लागेल तुम्हाला, म्हणजेच 3xy मायनस 2ab ब्रॅकेट स्क्वेअर प्लस दोघांचा गुणाकार, ए आणि बी चा गुणाकार म्हणजे या दोन कंसांचा गुणाकार, म्हणजेच कसं 3xy मायनस 2ab अँड 3xy प्लस 2ab. ओके, दोघांचा गुणाकार लिहून झाला, हा ब्रॅकेट आणि ह्या ब्रॅकेटचा गुणाकार. आता लास्ट काय लिहायचं राहिलं आपल्याला, बी स्क्वेअर, म्हणजे हा झाला तुमचा बी, या बी चा स्क्वेअर म्हणजे काय करावं लागणार तुम्हाला 3xy प्लस 2ab ब्रॅकेट स्क्वेअर अँड दिस होल स्क्वेअर ब्रॅकेट इज कम्प्लीटेड. नाव ओपन दिस स्मॉल ब्रॅकेट. आता या छोट्या छोट्या ब्रॅकेटला ओपन करून आपण सरळ करून लिहूया. काय होणार मग त्याच्यामध्ये बघा बरं, 3xy मायनस 2ab, या मायनस मुळे आता आतली चिन्ह बदलणार की नाही. ओके, दिस मायनस साइन विल चेंज द साइन इनसाइड द ब्रॅकेट, दॅट इज मायनस 3xy मायनस 2ab. ओके, म्हणजे प्लसचं झालं मायनस, प्लसचं झालं मायनस. नाव सेकंड ब्रॅकेट. व्हॉट अबाउट द सेकंड ब्रॅकेट? Here, look at here. In the second bracket, this first bracket is 3xy minus 2ab bracket square. याला मग कुठला फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करावा लागेल, हा एक्सपान्शन फॉर्म्युला, a minus b bracket square. याच्यानुसार आपण आता त्याला एक्सपांड करूया. आता याला एक्सपांड कसं करायचं, अकॉर्डिंग टू धिस एक्सपान्शन फॉर्म्युला, फर्स्ट टर्म स्क्वेअर दॅट इज a स्क्वेअर म्हणजे इथं असेल तुमचा 3xy, हा झाला तुमचा a स्क्वेअर म्हणजे 3xy मायनस 2 into first term that is 3xy into second term 2ab and plus second term square that is 2ab bracket square. Okay, this is the expansion of this bracket. याचं एक्सपान्शन हे टोटल झालं. आता याच्याकडे जाऊया आपण. याच्याकडे काय आहे इथे, ह्या दोघांचं काय, इन द फर्स्ट ब्रॅकेट देअर सबट्रॅक्शन, इन द सेकंड ब्रॅकेट देअर ॲडिशन. एका कंसामध्ये बेरीज आणि एका कंसामध्ये जर वजाबाकी असेल सेम पदांची, तर आपण हा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरतो, म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. इन धिस केस 3xy इज द फर्स्ट टर्म, मी तर आपण लिहूया प्लस, हे प्लस साइन असंच असं 3xy फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म म्हणजे 2ab, दिस इज 2ab ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हे झालं याच्या बाबतीमध्ये. आणि आता त्याच्या बाबतीमध्ये काय करावं लागेल आपल्याला, इथे याच्यासाठी काय करणार,
तर याच्यासाठी आपल्याला प्लसवाला एक्सपान्शन फॉर्म्युला वरचा a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय करणार मग 3xy ब्रॅकेट स्क्वेअर पहिल्या पदाचा वर्ग a स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 इंटू 3xy इंटू 2ab प्लस 2ab ब्रॅकेट स्क्वेअर अँड दिस होल ब्रॅकेट इज कंप्लीटेड. आले तुमच्या लक्षामध्ये. याचं एक्सपान्शन इथं लिहिलेलं आहे, याचं एक्सपान्शन इथं लिहिलेलं आहे आणि याचं एक्सपान्शन इथं लिहिलेलं आहे. आता फक्त आपल्याला ते मल्टिप्लिकेशन असतं तर मल्टिप्लिकेशन स्क्वेअर असेल तर स्क्वेअर सगळं गोळा बेरीज करून लिहायचं आहे. काय येणार आता फक्त लक्ष द्या. याला थोडंसं सोडूया बघा काय होतं का इथं दिस प्लस 3xy मायनस 3xy विल गेट कॅन्सल मायनस 2ab दॅट इज मायनस 4ab म्हणजे वजा वजा काय झालं अधिक म्हणजे बेरीज झाली. ॲडिशन विल टेक्स प्लेस वेन वी हॅव टू सेम साइन्स मायनस 2ab आणि या ब्रॅकेटमध्ये काय होईल बघा बरं आता ह्याचं एक्सपान्शन काय होईल किंवा स्क्वेअर काय होईल 3 स्क्वेअर किती रे इट इज 9 3 स्क्वेअर 9 अँड दिस x स्क्वेअर अँड y स्क्वेअर मायनस 2 इंटू 3 6 इंटू 2 12 सो 12 अंकांचा गुणाकार झाला आणि इथं काय होईल गुणाकारमध्ये xy ab म्हणजे 12xy ab प्लस 4 2 चा स्क्वेअर किती रे 4 आणि हा a चा स्क्वेअर म्हणजे a च्या डोक्यावर 2 b च्या डोक्यावर सुद्धा 2 ab स्क्वेअर प्लस इथं सुद्धा काय होईल रे 9x स्क्वेअर y स्क्वेअर इथं मायनस 4a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस इथे काय होणार परत तुमचं 9x स्क्वेअर y स्क्वेअर प्लस इथे काय होईल 2 इंटू 3 6 इंटू 2 12 सो इट इज 12xy ab प्लस 4a स्क्वेअर b स्क्वेअर इन द ब्रॅकेट कम्प्लीट. खूप मोठं झालेलं आहे तरी सुद्धा काय हरकत नाही सोपंच आहे ते. लास्ट आता एकदम दिस मायनस 4ab विल बी ॲज इट इज अँड इनसाइड द ब्रॅकेट काय काय कट होतं किंवा तसंच राहतं ते आपण बघूया 9x स्क्वेअर y स्क्वेअर 9x स्क्वेअर y स्क्वेअर 9x स्क्वेअर y स्क्वेअर इथं एकदा आहे इथं एकदा आहे आणि इथं एकदा आहे किती होणार रे इट इज 27x स्क्वेअर y स्क्वेअर लक्षामध्ये. त्यानंतर पुढे इथं 12xy ab अजून कुठं आहे का 12xy प्लसमध्ये आहे इथं मग हे मायनस 12xy ab प्लस 12xy ab विल गेट कॅन्सल. इथं आता 4a स्क्वेअर b स्क्वेअर 4a स्क्वेअर b स्क्वेअर सो दिस इज प्लस 4a स्क्वेअर b स्क्वेअर अँड दिस इज मायनस 4a स्क्वेअर b स्क्वेअर विल गेट कॅन्सल. नाव व्हॉट इज द रिमेनिंग थिंग दॅट इज प्लस 4a स्क्वेअर b स्क्वेअर आलं का तुमच्या लक्षामध्ये. नाव मल्टिप्लाय विथ मायनस 4ab टू दिस होल ब्रॅकेट सो मायनस 4ab नी 27x स्क्वेअर y स्क्वेअरला मल्टिप्लाय केल्यानंतर 27 इंटू 4 किती येणार आहे 108 ओके मायनस 108 x स्क्वेअर y स्क्वेअर अँड a अँड b विल बी ॲज इट इज मायनस आता हे प्लस आणि हे मायनस त्याच्यामुळे काय होणार मायनस 4 इंटू 4 16 4 चौक 16 आणि आता ए स्क्वेअर बी स्क्वेअर इथं ए बी आहे ह्यांच्या डोक्यावर एक ह्यांच्या डोक्यावर एक आहे म्हणजे काय होणार ए क्यूब अँड बी क्यूब 2 आणि 1 3 2 आणि 1 3 आलं लक्षामध्ये. सो दिस इज युअर फायनल सिम्प्लिफिकेशनचं आन्सर आहे. आलं की तुमच्या लक्षामध्ये. आय होप यू हॅव अंडरस्टूड होल क्वेश्चन नंबर 2 सिम्प्लिफाय. Okay, we will meet in the next video. Till then, Jai Hind, Jai Maharashtra.